मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दावोसला जाऊन भारतीयच कंपनी युकी ग्रीन प्रायव्हेट लिमिटेड सोबत 4,000 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केला आहे. पण याच्यामध्ये सर्वात गंभीर बाब म्हणजे या कंपनीची स्थापना 2022 मध्येच करण्यात आली. म्हणजे 4च वर्ष झालेत. या कंपनीचे भांडवल किती असेल तर ते आहे 10 लाख रुपये आणि महसूल तर 10 लाखांपेक्षाही कमी आहे. आता युकी ग्रीन एनर्जी या नावावरून तुम्हाला असं वाटेल की ही कंपनी ऊर्जा क्षेत्राशी संबंधित असेल, पण सरकारी डॉक्युमेंट नुसार ही कंपनी कोक ओव्हन प्रोडक्ट्स तयार करते, जी कोळसा आणि लिग्नाइटशी संबंधित आहेत. म्हणजे ऊर्जा क्षेत्राशी, ग्रीन एनर्जीशी या कंपनीचा लांब संबंध नाहीये. काय? आणि यापेक्षाही धक्कादायक बाब तुम्हाला सांगू, या कंपनीचे मालक कोण माहितीये? या कंपनीच्या डायरेक्टर पदी आहेत नाशिकचे विद्यमान आमदार सत्यजित सुधीर तांबे. आता फडणवीस साहेब, जर सत्यजित तांबेंसोबतच तुम्हाला करार करायचा होता, त्यांच्या कंपनीला जर काम द्यायचं होतं, तर दावोसला जायची काय गरज होती? नाशकातच यायचं ना.